नृत्ययात्रीतर्फे संप्रज्ञा मालिकेत आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. या मालिकेत नृत्य क्षेत्रातील पदवी आणि त्याच्यानंतरच्या शिक्षणाबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत असतो. आज आपल्यासोबत पुण्याच्या सुप्रसिद्ध नर्तकी समीक्षकार प्रज्ञा अगस्ती इथे आलेल्या आहेत आपल्याशी गप्पा मारायला, आपल्याला खूप सारी माहिती द्यायला. त्यांचं नृत्ययात्रीतर्फे मी स्वागत करते. नमस्कार प्रज्ञाजी. येस, नमस्कार अलकाताई. वेलकम. येस, नमस्कार मेघना, अलकाताई. नमस्ते. तर त्यांची ओळख अशी करून द्यायची गरज नाहीये, त्या सर्वांच्याच सुपरिचित आहेत, पण थोड्या काही गोष्टी मी इथे सांगू इच्छिते. सुप्रसिद्ध समीक्षक स्वर्गीय दत्ता मालुरकर यांच्या त्या सुकन्या. प्रज्ञाजींनी सोशिओलॉजी या विषयात आपले पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठातून घेतले. पत्रकारिता तसेच नृत्यकला ह्या विषयात पदविका त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. त्यांनी भरतनाट्यमचं मार्गदर्शन सर्वप्रथम गुरु डॉक्टर वसुंधरा श्रीधरन यांच्याकडे घेतलं. त्यानंतर कोइंबतूर येथील टेम्पल ऑफ फाईन आर्ट्स येथे गुरु कामाक्षी जयरामन यांच्याकडून भरतनाट्यमचं शिक्षण त्यांनी घेतलं. नृत्याचे अधिक सांगोपांग व जाणीवा समृद्ध करणारे पुढील शिक्षण कलाक्षेत्राच्या श्रीमती मैथिली राघवन यांच्याकडून प्रज्ञाजींनी शिक्षण घेतलं. नृत्य सादरीकरणाचे कार्यक्रम करत असतानाच त्यांनी नृत्यासंबंधी विपुल लेखनही केलेलं आहे. सकाळमध्ये नृत्यावर आधारित मालिकापर लेखन प्रसिद्ध झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार आणि गुरु श्री वैभव आरेकर यांच्या नृत्य नाटिका प्रयोगांसाठी संहिता लेखनाचे काम प्रज्ञाजी करत असतात. त्रयंत, नामा म्हणे, श्रीमंत योगी यासारख्या नृत्य नाटिकांची संहिता त्यांनी लिहिलेली आहे. तसंच विश्वविनायक, नाचू शब्दांची या रंगी, समर्पण यासारख्या अनेक उल्लेखनीय कार्यक्रमांची निर्मिती आणि प्रयोग महाराष्ट्रात आणि बाहेरील राज्यातही त्यांनी केलेले आहेत. जागतिक संस्कृत परिषद आणि मध्य प्रदेश सरकार आयोजित कालिदास महोत्सव अशा महत्वाच्या महोत्सवात सादरीकरण केलेलं आहे. श्रीमती प्रज्ञा यांना अर्थातच अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. त्यातील उल्लेखनीय म्हणजे सिंगारमणी पुरस्कार, रणरागिणी, गार्गी पुरस्कार, तसंच आउटस्टँडिंग आर्टिस्ट हाही पुरस्कार त्यांना प्रदान केलेला आहे. चला तर मग प्रज्ञाजींशी आपल्या संवाद सुरू करूया. प्रज्ञाजी, आपला नृत्याचा प्रवास हा आम्ही आत्ताच बघितला की 3 गुरूंकडनं आपण भरतनाट्यमचं शिक्षण सुरू केलं. तर तिथे शिक्षण करत असतानाच तुम्हाला रिसर्चची म्हणजे संशोधनाची आवड निर्माण झाली की हे नंतरच्या काळात तुम्हाला जाणीव झाली की आपण ह्याच्यात काहीतरी संशोधन करावं? पहिल्या 3 गुरूंकडे जेव्हा मी 3 गुरूंकडे शिकले असं तू अलकाताई सांगितलंस, तेव्हा खरोखर अगदी शिक्षण सुरू होतं. म्हणजे तो फॉर्म नवीन होता भरतनाट्यम, त्यामुळे सगळंच त्यातलं संगीत, त्यानंतर सगळ्याच गोष्टी लाईन्स आणि हे सगळं बघून, एकटा आधी बघून आणि त्यानंतर ते आत्मसात करणं, यामध्ये इतकी वर्ष जातात आपली, म्हणजे ते फाउंडेशन करायला. तर तेव्हा ऍक्च्युली असा रिसर्चचा विचार नव्हता, पण मला एवढं नक्की असायचं कारण दादा म्हणजे माझे वडील समीक्षक असल्यामुळे त्या अंगाने पण बघितलं जायचं, कारण भरपूर कार्यक्रम बघायला जायचे. म्हणजे फक्त नृत्याचे असं नाही, पण त्यांच्या बरोबरीने भरपूर कलाकारांचे बघायचे. तेव्हा फार लक्षात यायचं की या गोष्टी ज्या आपण आता करतो त्या फक्त परफॉर्मिंग लेवलला नाहीयेत, तर त्याच्या मागे खूप छान अशी म्हणजे काही खूप पारंपरिक अशा थिअरी आहे किंवा बेस आहे त्याचा, आणि त्याचा कुठेतरी अभ्यास होणं आवश्यक आहे ह्याची जाणीव होती तेव्हा. आणि पुन्हा असं होतं की पहिल्यांदा ज्यावेळी मी श्रीधरन मॅडमकडे किंवा असं शिकत असताना आधी परीक्षा नव्हत्या, त्यामुळे त्या थिअरीचा काही म्हणजे काही भाग आलाच नाही. आणि नंतर हळूहळू परीक्षा द्यायला लागल्यावर ते वय असं असतं की चला चला लवकर लवकर करा पटकन, ती थिअरी म्हणजे फक्त त्या मार्कांपुरती असते.
तसा काहीसा भाग होता. पण हळूहळू मला ज्यावेळी मी टेम्पल ऑफ फाईन आर्ट्सला गेले, त्यानंतर मात्र मला वाटायला लागलं की नाही, आपल्याला काहीतरी यामध्ये छानसा अभ्यास करायचा आहे. आणि मग तशा पद्धतीने थोडे थोडे, जसं सकाळमध्ये आर्टिकल्स म्हण किंवा हे, तसं मी लिहायला लागले. पण अगदी मोठं काय असं अगदी रिसर्च बिसर्च असं काही नव्हतं. तेव्हा फक्त लिखाण सुरू झालं. आता म्हणजे आपल्या सांस्कृतिक विभागाची फेलोशिप हो तुम्हाला मिळाली आहे, तर हो त्याबद्दल थोडं सांगू शकाल का? हो हो, नक्की. ही जी फेलोशिप आहे ती आहे मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून मिळते. आणि ती अंडर सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस आणि ट्रेनिंग याच्यातर्फे ती दिली जाते. आता ही फेलोशिप जी आहे त्याच्यामध्ये भरपूर, म्हणजे आपल्या ऑल ओव्हर इंडियामध्ये खूप विषयांमध्ये, पण आपल्या आता जो विषय चाललाय तर आपल्याशी निगडीत विषय पर्टिक्युलर डान्स आणि म्युझिक असा हा तो विषय असतो. डान्स अँड म्युझिक असं त्या विषयामध्ये रिसर्च फेलोशिप, स्कॉलरशिप्स आणि फेलोशिप त्या ज्युनियर आणि सिनियर अशा 2 प्रकारच्या असतात. 40 नंतर फेलोशिप सिनियर सुरू होतात आणि आधीच्या ज्युनियर फेलोशिप असतात. असा फारसा फरक असतो का ज्युनियर फेलोशिप आणि सिनियर फेलोशिप मध्ये? म्हणजे हो वयाचा हो, असतो, पण हा, अदरवाईज काही फरक असतो? वयाचा असतो, फिनान्शियल असतो, सगळ्यात तोही असतो. आणि त्यांच्या, मला असं वाटतं शब्द मर्यादामध्ये पण फरक आहे. शब्द मर्यादा जी आपल्याला काही दिली जाते त्यामध्ये पण सिनियरना वेगळं आहे आणि ज्युनियर्सना काही वेगळं आहे. त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जातात, म्हणजे दिल्लीला जो पॅनल असतो त्यांच्याकडून त्यांचे इंटरव्ह्यूज होतात. आणि आपल्याकडे सिनियर्सना डायरेक्ट सिलेक्ट केलं जातं. म्हणजे सिनॉप्सिस जो 500 शब्दांचा पाठवायचा असतो, तर तो त्यानंतर सगळं होऊन एप्रिलमध्ये किंवा जानेवारी फेब्रुवारीमध्ये असं आपल्याला येतं लेटर की सिलेक्ट झालो असं. आणि दोन्ही म्हणजे टोटल मिळून ज्युनियर आणि सिनियर मिळून 400 फेलोशिप्स असतात. त्यामुळे हा 200 आणि 200 आणि प्रत्येक फील्डमध्ये असतो. तर त्यामुळे खरंच छान आहे करायला काही गोष्टी त्यामध्ये. आणि चांगला म्हणजे तो प्रवास छान होऊ शकतो त्या पद्धतीने. जर सिलेक्ट झालं ना तर फार छान प्रवास. प्रज्ञाताई, मला फेलोशिप एक हो. विचारावंसं वाटतं की पीएचडी किंवा युनिव्हर्सिटीच्या पीएचडी साठी वगैरे पण जनरली रिसर्च असतं, तर मग तू हो पीएचडी न करता फेलोशिप काही स्पेसिफिक कारणासाठी घेतलीस का काय? म्हणजे तुझ्या त्याच्या मागचा विचार काय होता? हो, ऍक्च्युली फेलोशिपच्या आधी एक 8 वर्ष आधी मी पीएचडीचा विचार केलेला होता. वेगळाच विषय होता आणि अगदी त्याचाही सिनॉप्सिस तयार करत होते. पण त्यावेळी मला असं लक्षात आलं की ती प्रोसेस फारच लेंदी आहे. म्हणजे ती पीएचडीची ओव्हरऑल प्रोसेस मी जी बघितली ती खूपच लेंदी होती. आणि असं होतं की मग जेव्हा हे फेलोशिपचं बघितलं, आता कम्पॅरिटिव्ह सांगते, की जेव्हा मी हे फेलोशिपचं बघितलं तेव्हा 2 वर्षाचाच हा भाग होता. आणि सगळ्यात महत्वाचा त्यातला भाग होता थोडा फ्रीलान्सचा होता. तो जे फ्रीलान्सिंग आहे ना, आणि मुळात पहिल्यापासून ती फ्रीलान्सिंग करायची सवय होती, म्हणजे पिंडाप्रमाणे म्हण. पण असं फ्रीलान्सिंग करणं जर्नलिझममुळे पण मला ते आवडत होतं. तर त्यामुळे मला अगदी ड्यू रिस्पेक्ट की पीएचडीला आपल्याला गाईड असतात, त्याप्रमाणे त्यांच्या याने काही गोष्टी आपल्याला बदलूनही कराव्या लागतात. काही म्हणजे अर्थात त्या त्या पद्धतीचा जो भाग असतो त्याप्रमाणे होतं. पण ते इथे मात्र यामध्ये आपल्याला स्वतःलाच छान डिझाईन करावं लागतं. आणि तो डिझाईन केलेलं हळूहळू शोध घेत जायचं. असा जो त्यातला याच्यातला भाग होता फेलोशिपचा, त्या स्वभावाची मी असेन असं म्हणून, किंवा त्या पिंडाची मी असेन, एवढाच फरक, बाकी काही नाही. कारण मला असं नक्कीच नाही जाणवलं की पीएचडी किंवा हा रिसर्च यामध्ये काही वर्षांचा फरक पडतो. म्हणजे काही वर्ष भरपूर अभ्यास केला की तो जरा जास्त सखोल असावा, आणि हा फार असा जरा आहे असा नाहीये. म्हणजे म्हणजे मी माझ्या याने सांगते की त्याचा फरक नाही पडत, नक्कीच नाही. तो तुम्ही तुमचा इंटरेस्ट घेऊन किती विषय खोलामध्ये तुम्ही रिसर्च करू हा, शकता, तो एक भाग आहे. इथे तुम्हाला एक्झॅक्टली. गाठी असतात, हा तुमच्या तुम्ही हा, आवश्यक. फ्रीलान्सिंगच. हा, म्हणजे हा असा तो भाग होता. आणि थोडं ओव्हरऑल मी म्हंटल तसं की मला तो लेंदी वाटला आहे, त्यापेक्षा हे जरा जास्त. ओके. बाकी काही फार पण. फेलोशिप मध्ये तुम्ही जे रिसर्च करता, सो दॅट ऑल्सो आय थिंक
तेवढाच इन डेप्थ असावा लागतो, म्हणजे हो. ॲज गुड ॲज डुईंग अ डॉक्टरल रिसर्च ना, ऍब्सोल्युटली. म्हणजे त्यांनी असं विदाउट अ गाईड. येस येस. आणि महत्वाचं असं आहे की मी आता या फेलोशिपची ना थोडीशी हे देते, म्हणजे कसं असतं ते जरा सांगते, म्हणजे त्या तुझ्या याला मला ते उत्तर बरोबर देता येईल. की कसं असतं, त्यांनी 4 आम्हाला रिपोर्ट्स पाठवावे लागतात त्यांना, डिटेल रिपोर्ट्स. जेव्हा आम्हाला सिलेक्शनचं लेटर येतं त्यातच लिहिलेलं असतंय की फर्स्ट जे क्लिअर रिपोर्ट्स असतात 6 महिन्याचे, म्हणजे 6-6 महिने त्यांनी डिवाइड करून दिलेले असतात, डेट्स दिलेल्या असतात की या डेट्स मध्ये तुमचे आम्हाला दिल्लीला पोचले पाहिजेत बाय पोस्ट. काही हे याच्यावर ऑनलाईन वगैरे काही नाही, ते सगळं तसं चालतं काम. तर त्या पिरियड मध्ये ते पोचले पाहिजेत म्हटल्यावर पहिले 2 आहेत ना ते त्यांनी सांगितलेले असतात. आणि कुठल्या ह्याने सांगतात ते की तुम्ही कोणत्याही याच्यात आम्हाला पाठवा, फोटोग्राफ्स, म्हणजे लिखाण तर असतंच, पण तुम्ही वर्कशॉप्स घ्या, काही म्हणजे कोणत्या मॅगझिन मध्ये काही हे चालू असेल, कुठल्याही पद्धतीने काम करा, पण ते आमच्यापर्यंत त्या पद्धतीने पोचवा. 6-6 महिन्याचा पिरियड. दुसऱ्या 2 रिपोर्ट झाल्यानंतर तिसऱ्या रिपोर्ट पासून ते तिसरा आणि चौथा पाठवल्यावर आपल्याला आधी माहित नसतं, पण तिसऱ्या रिपोर्ट नंतर ते फेलोशिपची जी अमाऊंट असते ती पाठवली जाईल की नाही हे त्यांच्या हातात असतं. कारण हे थर्डला ते सिलेक्ट करतात तिकडे. कारण काही वेळेला 2 करून झाल्यानंतर तिसरा चौथा असा जर असाच झाला तर ते सिलेक्शन नाही होत म्हणजे ती लिस्ट आम्हाला कळत नाही. पण मग जर ते आलं तर लक्षात येतं की हो आपला पुढे गेला. आणि हा सगळा एज्युकेशनल पर्पज साठी आहे, लायब्ररीज मध्ये आर्काईव्ह होतो असं म्हटल्यावर त्या पद्धतीने केला गेला पाहिजे. हा त्यांचा भाग आहे. तर त्यामुळे तो तिसरा भाग त्यावेळी बरोबर, म्हणजे म्हणून तो सखोलता जी म्हणतो ना आपण. आणि तसाही आपलं, मला असं वाटतं नेहमी की आपण जेव्हा शास्त्रीय नृत्याकडे जे करत असतात ना, नृत्य काय म्हणा कुठलंही संगीत, तेव्हा आपले भाग तसेच बनलेले असतात. कोणतीही गोष्ट घेतली किती छोटी असो नाही तर मोठी असो, त्याचा प्रवास हा सखोलतेनेच व्हायला लागतो, नाही का? अजून एक विचार असं वाटतं की हं. विषय निवडताना हं. असा काही आधीपासून विचार करावा लागतो, त्याचं वाचन करायला लागतं. हं. तुम्ही कसा निवडलात विषय आणि येस. ऍप्लिकेशनची प्रोसेस काय? अगदी. येस. गव्हर्नमेंटचे जे मला ना 2018-19, 19-20 अशीची या सालाची मिळाली. तर मी जेव्हा मला ज्यावेळी कळलं हे की हे असं असतं आणि मग आपण बघायचं आता कॉम्प्युटरवर जाऊन काय, कारण तिथे ऑनलाईनच असतं सगळं. जेव्हा ते बघितलं तेव्हा बरोबर त्यांची ऍड आलेली असते आणि त्यामध्ये ते डिटेल्स पण दिले असतात की आधी कोणी कोणते कोणते सब्जेक्ट घेतलेले आहेत आणि काय काय विषय त्यांचे आहेत हे सगळं दिलेलं असतं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की रिपीट विषय झाला तरी काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्याच्यात तुमचा संशोधनाचा भाग काय वेगळा आहे अशा पद्धतीने पाठवू शकता. हाही एक भाग होता. आणि मी मात्र अप्लाय करताना मी आधी याच्याविषयी म्हणते, ऍप्लिकेशन नंतर सांगते, विषयाविषयी आधी बोलते, माझ्या संशोधनाच्या विषयाविषयी. की म्हणजे तो माझा आधीच तयार होता. म्हणजे मला असं झालं होतं की या विषयावर नाही मिळाली तर राहू दे, आपला विषय हा पक्का आहे. असं असं झालं होतं. कारण उगाच ती उलटा हे घ्यायचा नाही की फेलोशिप मिळवायचे म्हणून आपण काहीतरी जरा लागून काहीतरी हा विषय घेऊ, असा नव्हता. माझा आधीच हा विषय ठरला होता. कारण मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मगाशी म्हटलं की फ्रीलान्स करायला आवडतं, पण माझ्या आत्ताच्या रिसर्चमध्ये नृत्याशी निगडीत नाही, पण माझ्या सद्गुरूंचं मार्गदर्शन आहे. कारण श्रीद देशमुख म्हणून मुरगुडला असतात आणि त्यांचं मार्गदर्शन हे मला मुद्दाम नमूद का करावं वाटतं ते मी सांगते. कारण हा विषयच मला त्यांच्या प्रवचनांमधून सुचला. हा सगळ्यात महत्वाचा भाग होता. कारण पंचदशी म्हणून विद्यारण्य स्वामी आणि भारती तीर्थ यांचा संस्कृत म्हणजे शंकराचार्यांचे हे शिष्य आहेत, त्यांचा ग्रंथ आणि अशा याच्या गोष्टींवर वेगवेगळी प्रवचनं चाललेली होती. आणि ज्यावेळी ते बोलत होते आणि आम्ही ऐकायचो, म्हणजे वर्ग व्हायचे जेव्हा शिबिर वगैरे चालू असायचं, तेव्हा एकीकडे माझा डान्सचा असा एक ते आपल्या धागा असतो ना, तो असा बरोबर चालू असायचा असा हे. आणि त्यामध्ये आणि ते का तर त्याचे शब्द यायचे सारखे जीव शिव, त्यानंतर परमात्मा, आत्मा परमात्मा,
त्यानंतर साधना, अद्वैत, हे सगळे शब्द सारखे ऐकून आणि ते जे बोलत होते त्यातून मला असं सारखं व्हायला लागलं की अरे आपण स्टेजवर, म्हणजे आपण जेव्हा रंगमंचावर जातो तेव्हा अगदी खणखणीत हे शब्द वापरतो. आणि ज्यावेळी मी त्यांचं ऐकत होते तेव्हा मला असं झालं की अरे हे जे सांगतायत त्याचा जो डीप अर्थ आहे तो आपण रिलेट करतोय का नाही, हा मला प्रश्न पडत होता सारखा. म्हणजे हा विषय निवडायचा भागच त्यातून आला. आणि खरं सांगायचं तर आपली कला, म्हणजे आपला फॉर्म सिद्धच आहे, कला सिद्धच आहे, पण आपण तिथपर्यंत पोचलो नव्हतो असं माझं हे झालं होतं की अरे आपण गेलो नाहीये आणि या अंगाने तर नाहीच गेलो. कारण आता याच्यात अजून एक थोडासा आता आलाय डोक्यात विचार म्हणून सांगते की MA च्या मुली इकडच्या तिमवीच्या जेव्हा फिलॉसॉफी काही विचारायला शिकायला येतात इकडे घरी, तेव्हा त्या म्हणतात की नको बाबा ताई, तो पेपर असला की टेन्शनच येतं, ते पटापटा पटापटा लिहून टाकलं आणि झालं की संपलं. तेव्हा मला असं वाटायचं की या मुली असं का म्हणतात. ठीक आहे, आवड नसेल, मला त्यामध्ये मधला भाग असा वाटला की रिलेट करत नाही. आपण ते रिलेट करू शकलो नाही की गडबड होती. मग आपल्याला रिलेट कसं करता येईल, तिथून हा विषय सुरू झाला खरा सांगायचं तर. म्हणजे मार्गम आपलं, आता तुम्ही दोघी त्यातल्याच आहात, तर मार्गमला आता असं म्हटलंच जातं ना की द पाथ टुवर्ड्स मोक्ष, पाथ टुवर्ड्स रिअलायझेशन, हे सगळं आपण शिकलेलो. मग रिअलायझेशन किंवा मोक्ष पाथ आहे अर्थात, तर मग तो कसा, आणि मग मी तो कसा आणायचा, मग तो मी कसा आणायचा म्हणजे मग माझ्या जीवनशैलीत तो उतरला पाहिजे. मग त्याला मला काहीतरी प्रिरिक्विजिट्स आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडून या ग्रंथांमार्फत सगळ्या समजावल्या गेल्या. आणि त्यांनी मला स्वतःहून सांगितलं की जो पंचदशी ग्रंथ आहे तो सिद्धांतांचा, म्हणजे वैचारिक तत्वाचा असतो, विचार साधनेने जातो. तर तू नारद भक्ती सूत्र पण घे, जी प्रेमलक्षणा भक्तीतून जातात. म्हणजे आपल्या दोन्हीचं जेव्हा आपण एकत्र करू तर आपल्या फॉर्म मध्ये ते तर आहेच की दोन्ही भक्तीचाच फॉर्म आहे. त्यामुळे खूप छान वाटलं की तो विषय, म्हणजे मला मार्गम असं वेगळ्या पद्धतीने उलगडलं एकदम. म्हणजे तोपर्यंत असं होतं की शब्द, स्वर, शब्द, त्यानंतर असं म्हणजे सगुण निर्गुण हे सगळे शब्द, आता मगाशी मी जे बोलले ते, पण ते सगळं मला अजून एका वेगळ्या छान त्याची छटा एक वेगळी हे समोर आली. आणि खरं तर छटा म्हणण्यापेक्षा मी सत्यच म्हणेन की ते सत्य समोर आलं की आपण जसं म्हणतो की संतांचा बोलांच्या पुढे आपलं काही नाही, संतांनी सांगितलंय म्हणजे डोळे झाकून पुढे जायचं. तसं मला एक झालं की आपली थिअरी ही केलेली होती पूर्वी, सगळं होतं, पण ती हँड जेस्चर्स, आपल्याला नुसती हँड जेस्चर्स, म्हणजे आता हा विचार आपण कायम देतो मुलांना की ती तुमच्यापर्यंत म्हणजे भाव आला पाहिजे कसा, किंवा अभिनयामध्ये सुद्धा शिकलेलो. पण हा जो भाग होता की ज्याच्याने मला ते अद्वैत किंवा तो जीव शिव वर्णम मध्ये, मेन जो कोर भाग आहे आपला, तर वर्णम मध्ये मी शिवाशी बोलतीये की मला विलीन करून घे. मग हे विलीन करणं म्हणजे काय आहे, कोणाशी मी बोलते, मग मी कोण आहे, इथपासून त्या मार्गमचा विषय सुरू झाला. आणि म्हणून तो विषय अद्वैत वेदांताचं डॉक्ट्रिन्स म्हणजे तत्वावर आधारित आणि नारद भक्ती सूत्रांवर काही भक्ती सूत्र घेतली त्याच्यावर आधारित केला. आणि मग मुद्दाम मार्गम ठेवलं कारण आपला इथे जो विषय रिसर्चच्या याच्यात तिथे डान्स फॉर्म त्यांना आवश्यक होता, मी तत्वज्ञानावर करत नव्हते. त्यामुळे मला ते पर्टिक्युलर राहावं लागत होतं की नाही, भरतनाट्यमचं मार्गम आणि त्याच्याशी रिलेटेड मी हे सगळं करते, हा तो सगळा भाग होता. आणि त्याने मग छान झाली, म्हणजे ती प्रोसेस आता इथपर्यंत मी त्या विषयाविषयी खूपच बोलले. आणि सुंदर, कारण आय थिंक यू वेंट बियॉन्ड, म्हणजे आपण फार तंत्रामध्ये अडकून राहतो डान्स शिकताना किंवा इव्हन शिकवताना सुद्धा, आणि हे जे खरं आहे की तंत्राच्या पलीकडचं उलगडत जाणं. हो हो त्यामुळे खूप छान अगदी. विषय आहे आणि नक्कीच हो आम्हाला वाचायला आवडेल. हो तर आता आम्हाला फक्त त्याची प्रक्रिया जरा येस हो सांगा की कसं ऍप्लिकेशन करता येतं. ऍप्लिकेशन प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन ऍप्लिकेशनच आहे कंपल्सरी. आणि 2 वेबसाईट्स आहेत त्याच्यामध्ये www.indiaculture.nic.in ती एक आहे आणि www.ccrtindia.government.in या 2 वेबसाईट्स आहेत. याच्यावर क्लिक केल्यावर मॉक स्कीम्स ऍप्लिकेशन असं येतो, MOC मॉक स्कीम. त्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणून असा एक हे येतो, तिथे आपण क्लिक करायचं, रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा
आणि मग युजर नेम आणि पासवर्ड आणि लॉग इन असं येतं, ते लक्षात ठेवायचं. म्हणजे तो नंतर पुढे पुढे जातो ना, तर ते लक्षात ठेवायचं. आणि मग करंट स्कीम स्टेटसवर जायचं. करंट स्कीम म्हणजे त्यांच्यात दरवेळी काही वेळेला बदलतात, तर त्या स्टेटसवर जायचं. फॉर्म जो काही असेल तो भरून सबमिट करायचा. आणि मग त्यामध्येच त्यांनी सांगितलेलं असतं की कधी ते 500 आपला जो सिनॉप्सिस पाठवायचा आहे तो कधी पाठवायचा. त्याच्यात मात्र सब्जेक्ट द्यावा लागतो. जेव्हा आपण फॉर्म भरत असतो ना, तेव्हाच तो सब्जेक्ट पाठवावा लागतो. अशा पद्धतीने ही म्हणजे भरायची म्हणजे ऍप्लिकेशनचं हे. आणि त्याला लँग्वेज मात्र इंग्लिश आणि हिंदी अशा 2 लँग्वेजेस. आणि ह्याला काही विशिष्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं का? म्हणजे कुणी अप्लाय करायचं का? इज एज ओनली द फक्त वयाची अट असते त्यांची? नाही नाही, ग्रॅज्युएशन फक्त आहे कोणत्याही फील्ड मधलं. तुम्हाला असं काही नाही किंवा डान्स मध्ये आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे असंही काही नाहीये, पण ग्रॅज्युएशन आहे बस. माझं आता ग्रॅज्युएशन दुसऱ्या हो फील्डमध्ये झालं असलं आणि मला हो डान्समध्ये करायचं असलं हो अगदी माझं तर तसंच आहे तरीही ना. चालतं का? हो हो माझं स्वतःच तसं आहे, त्यामुळे हा खूप महत्वाचा मुद्दा हो आहे. कारण बरेचदा असं होतं की मुली म्हणजे अकॅडमिक काहीतरी वेगळं शिकत असतात पण हो डान्स शिकत असतात. मग सडनली बरोबर ते रिअलाइज की अरे ह्याच्यातलं पुढचं करायचंय. पण कसं होतं की बरोबर. कॉलेजमधल्या डिग्रीज असल्या तर त्या यू हॅव टू म्हणजे त्याच हो क्षेत्रातल्या तुम्हाला पाहिजेत. म्हणजे बीए झालेलं असेल तर एमए त्याच क्षेत्रातलं हो पाहिजे असं राईट थोडंसं बंधनकारक असतं. म्हणून मी ऍब्सोल्युटली मुद्दाम हा प्रश्न विचारला. अगदी. ओके, दॅट्स व्हेरी नाईस. म्हणजे मग दिस ओपन्स अप अ लॉट ऑफ हे फॉर students who have not taken formal education, academic education in dance. त्याच्या येस व्यतिरिक्त करेक्ट घेतलेलं येस असेल आणि त्यांना नंतर जर वाटलं ह्याच्यात आपण रिसर्च करावा तर दिस इज अ व्हेरी गुड ओपनिंग हो फॉर देम. आणि एकदा फेलोशिप सुरू झाल्यावर तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे की 6-6 महिन्याला रिपोर्ट्स द्यायला लागतात वगैरे सगळं. मग एकदा तुमचे ते 2 वर्षाचं हे झाल्यावर, संशोधन झाल्यावर मग काय प्रक्रिया हो असते? म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली? हा त्यांना बाउंड कॉपी पाठवायची असते या सगळ्याची. आपले जे रिपोर्ट्स जरी आपण पर्टिक्युलर वेगवेगळे पाठवले तरी त्याची बाउंड कॉपी पाठवायची असते. तर तेवढाच फक्त भाग शेवटी 4थ्या याला उरतो. म्हणजे 4 झाल्यानंतर त्याची बाउंड कॉपी कधी पाठवा वगैरे सगळ्याच्या डेट्स ते देतात आणि त्याच्या वेळी आपण पाठवून द्यायची की आपलं काम संपलं. आणि मग ती त्यांची प्रॉपर्टी राहते की मग त्यानंतर काही आपल्याकडे हे नाही. अजून एक विचारायसाठी की रिपोर्ट्स म्हणजे मी या 6 महिन्यात हे एवढं लिखाण केलं किंवा एवढं संशोधन केलं हे डिटेल पाठवायचंय का त्यांना? हो 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 अगदी. म्हणजे आपण जे लिखाण केलं ना त्याच्या लिखाण तर पाठवायचंच असतं. प्लस त्याच्या बरोबरीने आता मी काही प्रोग्राम्स पण करत होते की जे याच्याशी रिलेटेड करत होते. आता अभंग रंग वगैरे मी त्या काळात केले होते की ते अभंग कसे आम्ही निवडून काय विचार करून करतो. तर ते मी त्या पद्धतीने त्याचे सगळे क्लिप्स म्हणजे काही फोटोग्राफ्स असतील किंवा आलेले काही रिव्ह्यूज असतील ते पाठवत होते. तर त्यांनी आणि त्यात लिहिलेलं असतं की या गोष्टी पाठवा म्हणून. किंवा त्याच काळात आपली कथकची कोणाचं मॅगझिन आहे ग मेघना आपली ही काय हिचं नाव मॅगझिन आहे लाऊड अप्लॉज का? लाऊड अप्लॉज. हा तर हा, तोच नेहा. त्याच काळात नशिबाने मला नेहाने मला छान वर्षभर एक सिरीज लिहायला दिली होती आणि ती मी रिसर्चच्या अंगानेच म्हणजे मला ते खूपच मदत झाली की त्याच अंगाने मी ती लिहित होते आणि मग ते मला इथे उपयोगाला आलं. असं सगळं पॅरलल झालं. खूपच छान. म्हणजे अशा गोष्टी त्यांना हव्यात. नुसतंच फक्त लिखाण म्हणजे त्यांची पेजेसचं हे नसतं की 30 पेजेस पाठवा 40 असं नाही. तुम्ही पाठवा तुम्ही जे काही केलं त्या ह्याचं असं असतं. ती असं तुम्ही मेन्शन केलं की एकदा आपल्या झाल्यावर इट बिकम्स देअर प्रॉपर्टी. या तर ते जरा क्लिअर हो करता हो येईल हो का? हो हो अगदी. त्याच्या आधी प्रज्ञा ते मला एक पाहिजे होतं की फेलोशिप तुम्हाला मिळाल्यावरती हम्म, हम्म. स्टुडंट्सची काय जबाबदारी असते? म्हणजे तुम्ही हे 6-6 महिन्यांनी पाठवायचं एवढंच असतं का तुम्ही कुठे कुठे काय काय त्याचा काही तुम्हाला हिशोबही द्यायला लागतो किंवा असं काही हो असतं का? हो राईट राईट. हिशोब नाही द्यावा लागत कारण सगळ्यात महत्वाचं आहे महिन्याला ते येत नाहीत पैसे. 6 महिन्याचा रिपोर्ट त्यांच्याकडे गेल्यानंतर पैसे येतात. त्यामुळे म्हणून मला सांगायचा भाग होता पहिल्या 2 याला ते नक्की येतात. पहिल्या 2 जे रिपोर्ट जातात कारण त्यांच्या दृष्टीने ते 2 रिपोर्ट ओके सगळ्या दृष्टीने आहे. तिसऱ्यापासून सखोलता म्हणजे दुसऱ्या तिसऱ्यापासून ती सखोलता सुरू होते.
मग तिसऱ्याला ते थांबवतात काही गोष्टी, की जर ते त्यांच्या कमिटी म्हणजे जी त्यांनी कमिटी ठेवली आहे त्यांच्यानुसार जर ते नसेल तर ते मग हे थांबवतात आणि मग त्यानंतर मग आपण त्या लिस्टमध्ये नसतो असा भाग असतो. त्यामुळे मंथली हे येत नाही. मंथली त्यांनी दिलेली रक्कम असते, दिलेली सांगितलेली रक्कम असते, पण ती एकत्र मिळून 6 महिन्यांनी येते. त्यामुळे ते आणि रिपोर्ट येते हे नंतर यू सेड की ती सिलेक्शन कमिटी परत रिव्ह्यू करते. हो तर येस सपोज रिव्ह्यू अनफॉर्च्युनेटली असं झालं की रिपोर्ट कोणाचा तरी इट इज नॉट अप टू द मार्क व्हॉट दे एक्सपेक्ट, तर येस. मग व्हॉट हॅपन्स? मग तेच ना, ते तिसऱ्यानंतर त्या लिस्ट मध्ये नाव येत नाही म्हणजेच त्यांचं जे ठरलेलं जे जो आम्हाला मिळते फेलोशिप त्याची रक्कम ती पाठवली जात नाही. त्यानंतर रिसर्च त्यांनी तो ड्रॉप पुढे होतो. करायचं का नाही, नाही नाही थांबवायचं? थांबवायचं. हो. म्हणजे आता गव्हर्नमेंट असल्यामुळे इतकं डिटेलिंग ते करत नाही. पैसे थांबले याचा अर्थच हा आहे की तुम्ही ड्रॉप झाला. Okay. असं आहे. होच आहे. फेलोशिप थांबवतात त्याची म्हणजे थोडक्यात. जबाबदारीच असते की तिसऱ्या अगदी चौथ्या अगदी रिपोर्टला हो आपण आपलं स्तर अगदी. रिसर्चचा आणि हे मला पूर्ण केला. झाल्यावर कळलं. मला माहित नव्हतं. मला कारण त्यात लिहिलेलं काही नव्हतं. पण काही गोष्टींसाठी काय होतं सिनियर्स म्हणजे सिनियर किंवा यांचा एकदा सुरू झालं की फार कॉन्टॅक्ट होत नाहीत कोणाचेच काही. आणि मग काही गोष्टी अडचणीच्या आल्या की करावा लागतो कॉन्टॅक्ट. तर मग जेव्हा ते कॉन्टॅक्ट केल्यानंतर ती माणसं जेव्हा बोलतात तेव्हा थोडंसं कळलं. आणि तेही मला लॉकडाऊनचं म्हणजे 2020लाच माझा शेवटचा हे गेला. तेव्हा आम्ही त्यांना विचारलं बाबा हे पोचलंय ना किंवा नीट आहे हे सगळं. मग तेव्हा त्यांनी आम्हाला हे सगळं सांगितलं. मला तोपर्यंत माहितच नव्हतं की असं काही सिलेक्शन असतं किंवा हे काहीच माहित नव्हतं कारण ते त्यात लिहिलेलं नाहीये. पण आता हळूहळू लोकही विचारतात ना मग काय झालं काय नाही. ते थोडं आहे. पण मी म्हणजे आपण एरवी गव्हर्नमेंट म्हणून नावं ठेवतो पण असं नाहीये अजिबात. अतिशय व्यवस्थित दिलेलं असतं हो की काय तुम्हाला करायचं आहे, तुमचे रिपोर्ट्स कसे पाठवायचे, कशा पद्धतीने पाठवायचे हे सगळं क्लिअर असतं. त्यामुळे मला अनुभव चांगला आला. नक्कीच. बरं वाटलं हे ऐकून. आता अजून एक विचार असं वाटतं की आता तुम्ही हे जे संशोधन केलं तर हो नक्कीच तुमच्या पुढच्या शिकवण्यामध्ये किंवा तुमच्या हो परफॉर्मन्सेस मध्ये त्याचा उपयोग झाला असेलच. नक्कीच. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगू शकाल का? हो नक्की. जेव्हापासून आता मी म्हंटल तसं की ती दृष्टी जेव्हा मिळाली की आपण रिलेट करायला पाहिजे ही ती दृष्टी होती. तेव्हा एक लक्षात आलं जसं योग असतो ना आपला योग साधन त्यामध्ये कसं अष्टांग योग म्हणतात तसं योग म्हटल्यावर आपण फक्त तो जे आसनं होतात त्याला योग म्हणत नाही ना. तसं डान्सला फक्त परफॉर्मन्सला योग डान्स म्हणू शकत नाही. हा पहिला मुद्दा मला मुलींना सांगता आला इन द सेन्स पटवता आला की फक्त परफॉर्म करणे म्हणजे डान्स नाही. तर मग डान्स म्हणजे काय तर म्हणजे नृत्य म्हणजे नृत्याचं आपण भरतनाट्यम फॉर्म मध्ये आहोत पण ते व्यापकत्व काय आहे सगळ्या अंगाने कसा विचार करू शकतो याचं एक भाग मी तुला असं सांगेन की मुलींना मी म्हंटल होतं की आपल्याकडे लहानपणीपासून आपण कृष्ण असतो आणि आपल्याला ते सगळे काही नावं ठेवतातच पण त्यांना त्यांचं ठेवू द्या आपण करायचं असतं. तर ते हो ना. तर म्हटलं कृष्णाचं शेवटचा पीस आपण कायम दाखवतो तो गीता सांगतोय सगळं ओके म्हणजे त्यावेळी ती गोष्ट ठीक असते आपण लहानपणी करताना किंवा हे. पण म्हटलं एका वयानंतर तो कृष्ण आपल्याला वेगळा जाणवायला लागतो सगळं करायला लागतं. आपल्याकडे दिलेले अंगिक हे सगळं तेच आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट गीता सांगतोय हा भाग आपल्याला जेव्हा कळतो तर तो नक्की काय सांगतोय यासाठी गीतेतलं आपल्याला काही माहिती आहे का हा प्रश्न क्वेश्चन आपल्या स्वतःला करायचा. किंवा हीच गोष्ट अभंगाची की अभंग जेव्हा आपण निवडतो तर अभंगांचा भावार्थ पण गुढार्थापर्यंत आपण जातो का आणि तो गुढार्थ समजून घ्यायचा असतो तो कधीच आपल्याला प्रोड्यूस करता येणार नाहीये नक्की. पण तो गुढार्थ जर कळलाच नसेल तर परत ते नृत्य हे फक्त आकर्षक हालचालींपर्यंत राहतं. म्हणजे आणि मला दरवेळी वाटतं की आपण शास्त्रीय नृत्यशैली म्हणतो आणि ती फक्त आकर्षक याच्यापर्यंत राहते हा भाग कुठेतरी तो बाजूला झाला पाहिजे. आणि म्हणून परफॉर्मन्स मध्ये जेव्हा त्याचा भाग येतो ना तेव्हा ती प्रोसेस ती प्रक्रिया फार छान असते. म्हणजे जेव्हा एखादा अभंग आपण निवडतो मग त्यावेळी म्हणजे जसं मुलींना किंवा मलाही इन दॅट केस
की अरे नाही, आपण एकन एक शब्दाचा हे काढायचा बरं का आता, की अर्थ काय आहे किंवा काय निर्देश करतायत संत त्यातून. संत कोणतीही गोष्ट रंजक नाही, बोधकच असते, म्हणजे बोधच करतात त्यातून. मग आपण जर बोधक हे म्हणून घेतलंय तर ती, आणि आपलं रंजनाच्या साह्याने करायचंय, तर मग त्याचा ब्लेंड कसा करायचा हा भाग मला छान या रिसर्चमुळे मुलींनाही सांगता आला, मला करता आला. आणि खरं सांगायचं तर खूप समृद्ध व्हायला होतं हे नक्की. कलेमुळे तर आपण तशा जाणीवा घेऊन जगत असतोच, पण जेव्हा असे भाग येतात ना त्यावेळी म्हणजे, आणि एस्पेशली मला या विषयामुळे जास्त झालं, कारण रॅन्डम कधी कधी असं कोणी विचारलं तर म्हणायचं तर अच्छा म्हणजे तू फिलॉसॉफी का फक्त, हा मग छानच. पण म्हणजे फिलॉसॉफी म्हणजे असं, म्हणजे हेही आपण इतके असं सहज आता आपण बोलायला लागलो तर असं वाटतं काही वेळेला आता जपून काही गोष्टी बोलाव्यात, किंवा नृत्याच्या अंगाने सुद्धा काही गोष्टी जेव्हा आपण मांडत असतो त्या खूप जपून मांडल्या पाहिजे, अशा रॅन्डम नाही आल्या पाहिजे. कारण त्याच्यामध्ये तोच भाग आहे जो आता या मी म्हंटल ना, जसं की समृद्धता आहे नृत्यामध्ये. आणि आपण जे म्हणतो तसं की टुवर्ड्स रिअलायझेशन असेल म्हणजे स्वशोधन, मग ते स्वशोधन आपण करतो का, हा मला पहिला प्रश्न इथे होता. आणि मुलींना शिकवताना म्हण किंवा कलिग्स म्हण आपले, त्यांनाही सांगताना मला असंच आलं की स्वशोधन करताना आपण रॅन्डम पुस्तकं उघडून बसून स्वशोधन होत नाही. स्वशोधन करताना आपल्याला आपल्या जीवनातच म्हणजे असं अगदी मूलतः बदल करावा लागतो, की म्हणजे आमूलाग्र बदल व्हावा असा. आणि त्या सवयी जर बदलल्या गेल्या ना तर निश्चित आपल्याला त्या नृत्याचाही व्यापकता दिसायला लागते, आणि सायमल्टेनियसली आपण आपलं नॉर्मल आयुष्य पण अगदी छान पद्धतीने घालवू शकतो. आणि मला त्याचे म्हणजे खरं सांगायचं तर हे करत असताना ना कित्येक जणांना भेटले ना, त्यामुळे खूप म्हणजे नृत्य का करायचं, तर मला नेहमी असा प्रश्न म्हणजे कोणी असं विचारलं तर आनंदासाठी, एवढंच मला उत्तर वाटायचं की हो आनंद देतं म्हणून करायचं. आणि ज्यांना ज्यांना बऱ्याच जणांना ज्यांना भेटले ना तेव्हा बरेचदा असं होतं की नाही, मग असं असतं ना की आपलं व्यावहारिक जगात तसं चालत नाही ना, मग ती कॉम्पिटिशन असावी लागते, मग तेच. आणि एक्झॅक्टली मी इथे उलट म्हणत होते की ती स्पर्धा, तुलना, त्यानंतर हेवे दावे, हे सगळं बाजूला करा. म्हणजे एकीकडे आपण असं शिकतोय ते 4 अभिनय शिकताना, म्हणजे सगळ्यात अगदी छान सांगायचं म्हणजे अंगिकम भुवनम यस्य आपण पहिलाच श्लोक म्हणतो, आणि शेवट तम नुम सात्विकम शिवम म्हणतो. म्हटलं पहिल्या 3 लाईन अगदी पक्क्या आपल्याला कळतात. आणि सात्विक शिव याचं काय करायचं, तम नुम सात्विकम शिव, मग त्या शिवाला नमस्कार करून आपण डान्स करायचं का. तर इथे मी त्या मुलींशी तसं म्हणायचं. मग या सात्विकतेसाठी मला काहीतरी प्रयत्न करायचा आहे, आणि त्या सात्विकतेसाठीचा बेस हा रिसर्च, की त्याच्या प्री रिक्विजिट्स यात आलं, की मग जे तत्वाच्या अंगाने ते पंचदशी आहे आणि नारद भक्ती सूत्र. त्यामुळे असा भाग करत करत आम्ही मुली, माझे कलिग्स, म्हणजे मी ते म्हंटल तसं की आनंदासाठी आहे ना, तर तो आनंद आपल्याला मिळाला पाहिजे आणि ओळखता आला पाहिजे की आनंद म्हणजे काय नक्की. ते इटसेल्फ सुरू झालं. म्हणजे या शास्त्राच्या अभ्यासाने आनंद म्हणजे काय हे पण कळायला लागलं. म्हणजे कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही ते सुख म्हणजे आनंद, हीच त्याची व्याख्या कळली. आणि इकडे करताना असे म्हणजे मला कॉन्ट्रास्ट दिसायला लागले काही गोष्टींचे, आणि मग त्याची सांगड घालणं हाच तो रिसर्च होता. म्हणजे तो आहे असं. पण ते आता हळूहळू काम सुरू होईल. म्हणजे मी आता असं म्हणते की आपले मनाचे श्लोक धर साधे, आपल्या रामदासांनी सांगितलेले. मी माझ्या वर्गात विचारलं होतं लहान मुलींना की कोणाला माहितीये, तर 2 हात वर आले होते फक्त. मनाचे श्लोक कुणाला माहिती नाही. त्यावेळी ठरवलं, म्हटलं आपण डान्सची थिअरी तर आपण शिकवणार आहोत, पण माझ्या दृष्टीने मनाचे श्लोक आता डान्सच्या थिअरीत येतील. आणि म्हटलं सुरू करायचे रोज म्हटलं. आणि म्हणणे म्हणजे फक्त पाठांतर नाही, नक्कीच नाही. मग ते आचरणात कसे येतील, मग त्याचा अर्थ करून, आणि ते खूप उपयोगाला पडेल. म्हणजे माझ्या छोट्या मुलीच नाही तर मोठ्या मुली पण आता ते शिकतायत, आणि खूपच म्हणजे नृत्याच्या ह्याच्यात फक्त परफॉर्मन्स मध्ये नाही तर स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी त्यांना खूप उपयोग होतो याचा. आणि तो भाग मला अगदी खरंच अभिमानाने सांगावा वाटतो की आपल्या संतांनी असा मोठा महामार्ग दिलेला आहे, त्याच्यावर फक्त आपल्याला चालायचंय. सो तो आनंद आहे, हा महत्वाचा भाग आहे.
तुमचं ऐकून इतकं छान वाटलं आणि हा तुमचा प्रवास संशोधनाचा इतका सुंदर झाला असेल त्याची थोडीशी आम्हाला हो. अनुभूती झाली. व्हेरी ब्युटिफुल. आणि म्हणजे तुमच्या जीवनात तुमच्या नृत्य सादरीकरणात तर बदल सुंदर घडून आलेले म्हणजे जाणवतातच आहेत, पण तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा ते पोहोचतात आणि रसिकापर्यंत पोहोचतील, रसिकांपर्यंत. हे ऑफकोर्स. खूप छान झालं. त्यामुळे असं एक मला वाटतं परिपूर्ण त्याचा एक हे झालेला आहे. हो. मला एक महत्वाचं सांगायचं राहिलं की माझ्या रिसर्चच्या या काळात वैभव आरेकर सरांचं सांख्य ग्रुप यांनी पण माझ्याबरोबर काम केलं पूर्ण. म्हणजे मला सरांनीही म्हणजे हे प्रॅक्टिकली काम ते करत होते. म्हणजे करत होते इन द सेन्स मी जसं आता सांगितलं की आपल्यामध्ये हे बदल घडणं गरजेचं आहे. तर मग तशा पद्धतीने आम्ही काम करत होतो. त्यामुळे ती टीम आणि माझ्या मुली अशी सगळी टीम होती माझ्या बरोबर. सो ते प्रॅक्टिकली पण काम होत होतं, नुसतं लिखाण होत नव्हतं. तर देवाच्या कृपेने तेही गोष्ट घडली की पॅरलली ते घडत गेलं. असं नाही की नुसतंच आपण लिहितोय आणि बघत नाही. तर ते त्यांच्या म्हणजे त्यांच्या ज्या रेग्युलर 8 तास मुली डान्स करतात रेग्युलर, त्यांनी करिअर घेतलंय. आणि माझ्या ज्या मुली की ज्यांनी करिअर नाही पण करतायत, त्या शिकतायत आणि करतायत. तर त्यांच्या दोघांमध्ये तो भाग खूप आम्हाला जाणवतोय. सगळेच आम्ही काय सहकलाकार असं म्हणायचं नाही, यात्री, नृत्य यात्री. खरंय. खरंच आहे, कारण नुसतं संशोधन करून ते पुस्तकात ठेवणं त्याचा हा, काही उपयोगच नाहीये. त्याचं अगदी होणं एक्झॅक्टली, हे अगदी बरोबर. महत्त्वाचं आहे. तोच फार मोठा भाग आहे. म्हणजे काय म्हणतात आमच्या आपण तत्वज्ञानाचा हा भाग घेतो ना, त्याच्यात शास्त्राभिमुख, साधनाभिमुख आणि जीवनाभिमुख असे 3 भाग हे पर्टिक्युलर माझा विषयातला हे होता की शास्त्राभिमुखता आणि साधनाभिमुखता ही आपल्यापर्यंत हे होते, पण जीवनाभिमुख होणं हे फार महत्वाचं असतं. आणि ते चाललाय प्रयत्न. आता थोडंसं असं विचारायचं मला की या फेलोशिप मध्ये आपण रिसर्च करायचं असं, स्कॉलरशिप आय थिंक आपल्याला शिकण्यासाठी हो, मदत करते. बरोबर आहे, अनुदान. हो, अगदी. हा आणि फरक त्याचा झाला. टाइम पिरियड पण कमी असतो, थोडा कमी असतो टाइम. मला वाटतं वयाचं पण स्कॉलरशिप साठी एज हो, लिमिट वेगळी असेल. कमीच आहे. हो, कमीच आहे. Yes. अजून काही? आय थिंक आय हॅव कव्हर्ड ऑल द क्वेश्चन्स. हो, बहुतेक सगळेच झाले. मी जास्त नाही ना काही बोलले, तुम्ही सांगा मला असं. नाही नाही, छान झालं. आता फक्त लास्ट एकच विचारायचं राहिलं होतं की टॉपिक विषय जेव्हा हा, निवडतो हो फेलोशिपसाठी, हो तेव्हा काही असं यू ऑलरेडी सेड की त्यांची एक सूची असते, हो त्याच्यात आधी कोणी केलेलं आहे, हो तर त्याच्यातही सिमिलर असला तरीही चालतो, पण हो. आपल्याला विषय निवडताना तो हम्म. काही असा विशिष्ट प्रकारचा असतो किंवा असावा, असं काही इफ यू कुड गिव्ह एनी पॉइंटर्स, काही हा, मार्गदर्शन करता येईल का विषय बरोबर. निवडताना किंवा हा, विषयाबद्दलचं synopsis देताना? हो. फॉर्मॅट त्यांचा पर्टिक्युलर असतो का आपण पाठवाल तसं, म्हणजे आपण पाठवू तसंच असतं. सिनॉप्सिस तर पर्टिक्युलरली 500 वर्ड्स म्हणजे काहीच नाही खरं तर. हा, अगदीच. पण मला असं वाटतं की जेव्हा आपण रिसर्च करायचा भाग झाला आणि डान्स आहे आणि फॉर्म दिलेला आहे, भरतनाट्यम असा फॉर्म पण असतो तिथे, तर मग पर्टिक्युलरली आपण त्याच्याशीच निगडीत, म्हणजे आपण एकदमच रॅन्डम काहीतरी वेगळाच घेतला तर त्यामध्ये तो जाणार नाही, म्हणजे त्या पर्टिक्युलर त्यांनी दिलेल्या याच्यात बसणार नाही, मग सिलेक्शनही होऊ शकत नाही, असाही भाग असतो. सो त्यापेक्षा आपण जो फॉर्म शिकतोय त्याच्यातले कितीतरी आता लाईन्स आहेत आपल्या भरतनाट्यमच्या लाईन्सच्या गोष्टी आहे, शुद्ध नर्तनाचं, तर तो केवढा तरी खूपच डेप्थ मध्ये हिस्ट्रीच्या दृष्टीने आहे. मला म्हणजे किती, मला तर बरेचदा असं वाटतं समीक्षण नसतं आपल्याकडे किंवा आस्वादन, ह्याही एक भाग आहे. पण रिसर्चच्या साठी कधी कधी असं वाटतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे ते लोक एज्युकेशनल पर्पज साठी करतात, तर मग त्यामध्ये आपला तो भाग एक पर्टिक्युलर बघितला पाहिजे की पुढे ते काय जाईल. नुसतं आपली मतं मांडणं वेगळं आणि त्यातलं पर्टिक्युलर सांगणं की ते बरोबर पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होणार आहे. कारण एज्युकेशनल पर्पज लिहिलाय म्हटल्यावर आपण त्या अर्थाने करणं अपेक्षित, म्हणजे सिलेक्शन साठी म्हणतीये मी. सो म्हणून मग त्या फॉर्म मधले जे आपल्यालाच दिसलेले काही भाग आहेत ज्याच्यात आपण छान सखोल जाऊ शकतो,
म्हणजे आता साधा नुसतं अंगिक जरी घेतलं तर अंगिक केवढा मोठा टॉपिक होऊ शकतो ना, खूपच मोठा आहे. तर त्या पद्धतीने काहीच प्रॉब्लेम नाही, कारण पुढे पुढे जाणारे ते विषय आहे आपल्या याला धरून, फॉर्मला धरून. तर तसं करावं असं मला वाटतं. नाहीतर काही वेळेला असं होतं की आपण विविध इम्प्रेशन्स खाली, व्यक्तींच्या इम्प्रेशन्स खाली सुद्धा येतो आणि त्या पद्धतीने जर व्यक्तींच्या म्हणजे त्यांच्यावर असं जर करायला गेलो तर ते पुढे जात नाही, म्हणजे ते सब्जेक्ट सिलेक्ट केले जात नाहीत, असा भाग आहे. कारण कधी कधी वाटतं ना आपल्याला की अरे नाही, यांनी एवढं काम केलं, यांच्यातलं मला काय असं आवडेल किंवा त्यांच्यातलं मी काहीतरी डिटेल घेऊन करते. तर तसं नाही, म्हणजे तो विषय पुढे जाऊ शकत नाही असं आहे. तर तो आपणच आपला ते करणं हिस्ट्री अभ्यास. मध्ये येतं, म्हणजे हिस्ट्री होतं, त्यातून तू पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे हा, पुढे मला जाऊ शकत. एक्झॅक्टली. हा. त्यामुळे एखादं पर्टिक्युलर व्यक्ती किंवा एखादी पर्सनॅलिटी किंवा त्या फील्डमध्ये हा काम केलेल्या लोकांवरती तुम्ही परत रिसर्च किंवा काही हा अपेक्षित नाहीये त्यांच्याकडून. हा अपेक्षित नाही. हो. म्हणजे असं होऊ शकतं, कारण त्यांना पुढचे म्हणजे त्यांचे पर्पज आहेत ना हे सांगितलेले, तर मग ओके. त्यामध्ये होऊ शकतं. प्रज्ञाजी, आपले खूप खूप आभार नृत्ययात्री तर्फे पण आणि आमच्या सर्वांतर्फे की आपण इथे आलात, वेळात वेळ काढून आणि खूप महत्वाची माहिती दिली आणि खूप छान वाटलं आपल्या संशोधनाबद्दल ऐकायला. आपला प्रवास कसा झाला ते ऐकायला खूप छान वाटलं. आणि आय एम शुअर सगळे जे स्टुडंट्स हे बघतायत त्यांना ही माहिती मिळाली असेल आणि फेलोशिपसाठी कसं अप्लाय करायचं, विषय निवडायचे, प्रेझेंट करायचे ह्याच्याबद्दल माहिती मिळाली असेल. आणि अजून काही माहिती हवी असेल तर नृत्ययात्रीला जरूर कॉन्टॅक्ट करा आणि द एक्सपर्ट विल बी इन टच विथ यू टू क्लिअर ऑल युअर डाउट्स. पुन्हा एकदा प्रज्ञाजी आपले धन्यवाद, मेघनाजी धन्यवाद, नमस्कार. नृत्ययात्रीचे आणि मेघनाताईचे थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो थँक्यू मच. अलकाताई. येस, थँक्यू अलकाताई, थँक्यू सो मच. थँक्यू प्रज्ञाताई. येस.